तू साईन करणार आणि आत्ताच करणार. वकील वाट बघतायत. मी साईन करणार नाही, मी स्पष्टपणे म्हणाले. तिने फाईल उचलून माझ्यासमोर फेकली. कागद फरशीवर सरकले. आम्ही तुझ्या भिकेवर जगत नाही, ती दात ओठ खात म्हणाली. तू आत्तापर्यंत जे केलंस ते स्वतःसाठी केलंस. आता आमचं एक काम कर. आणि मी हळूच विचारलं, आणि ते काय? तिने दोन्ही हातांनी मला धक्का दिला. सगळं एकदम घडलं. माझी टाच संतुलन बिघडलं. पाठ टेबलाच्या तीक्ष्ण कडेला लागली. काचेचा शोपीस खटकन फुटला. मग दुसरा धक्का, जास्त जोरात. यावेळी मी थेट फरशीवर. डोकं लाकडाला धडकलं. थक आणि जग 2 सेकंदांसाठी पांढऱ्या प्रकाशात बदललं. आई, सिद्धार्थची ओरड खोलीला बांधून गेली. तो वाकून मला उचलायला धडपडला. त्याचे हात थरथरत होते. तुम्ही ठीक आहात? सॉरी. मी हाताने डोकं स्पर्श केलं. बोटं ओली, डोक्यामागे उष्णतेचा थोडासा ज्वालामुखी, तोंडात लोखंडाचा स्वाद. मी सिद्धार्थचा खांदा पकडला, स्वतःला बसवलं. टीव्ही कॅबिनेटच्या काचेत माझी सावली, केसात रक्ताची बारीक रेष, श्वास वरचेवर. जणू फुफ्फुसांनी एकदम जागा कमी केली. स्मिता माझ्यावर उभी होती, डोळे तीव्र, लाल. उठ, ती म्हणाली, आणि जा. आम्हाला हा तमाशा नकोय. सिद्धार्थ तिच्याकडे वळला, भडकला. स्मिता, हे काय करतीयस? माफी माग. तू गप्प रहा. तिने त्यालाही कापलं. आम्हाला आपलं आयुष्य हवंय, जुन्या पिढीची गिल्ट नको. आई, तू याला चोरी म्हणतेस? मी म्हणते, तुझा प्रत्येक भरणा म्हणजे कंट्रोल होता. आता आमच्यावर तुझी कृपा नको. जा. मी हळूहळू उठले. गुडघ्यात राग आणि अपमान दोन्ही धडकत होते. सिद्धार्थने माझा हात धरला. मी गाडी काढतो. नको, मी म्हणाले. मी जाऊ शकते. माझे पावले जड होती, पण थांबली नाहीत. दरवाजापर्यंत पोचले तेव्हा स्मिताचा आवाज मागून ताणला गेला. आणि हो, आता सांगितल्याशिवाय येऊ नकोस. हे आमचं घर आहे. मी वळून तिला पाहिलं. त्या चेहऱ्यावरचे भाव तेच होते जे लहानपणी भीती वाटली की माझ्या दुपट्ट्यात तोंड लपवायचे. आता ते तोंड मला परक म्हणत होतं. मी हसले, तसं हसणं जे विजयी माणूस करतो, हरलेला नाही. ठीक आहे, मी अतिशय बारीक आवाजात म्हणाले. मी येणार नाही. बाहेर सूर्य तिरका होता. गेटकडे जाताना मी चाल सरळ ठेवली. एक पाऊलही डगमगलं नाही. गार्डने आश्चर्याने पाहिलं. कदाचित माझ्या केसातली लाल रेष दिसली. मी नजर मिळवली नाही. कारपर्यंत पोचले. ड्रायव्हर सीटवर बसले. आरशात स्वतःला पाहिलं. हा चेहरा वेदनेने नाही, निर्णयाने बदलत होता. घरी परतताना प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलने मला 10 सेकंद दिले आणि प्रत्येक 10 सेकंदात आतलं एक जुना धागा तुटत गेला. संपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर प्रेस करा.